आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत पंचायत समिती गणाचे आरक्षण मंगळवारी जाहीर झाले। आरक्षण सोडतीनंतर अनेकांना धक्का बसलाय, तर नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असं चित्र आहे। जत तहसील कार्यालयाजवळ असलेल्या तनाटी हॉलमध्ये आरक्षण सोडण्यात आली। आरक्षण सोडतीवेळी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, नायब तहसीलदार बाळासो सौदी उपस्थित होते। 18 सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीतील 2 जागा या अनुसूचित जातीसाठी तर 4 जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी साठी आरक्षित करण्यात आल्या। महिलांसाठी 9 जागा आरक्षित करण्यात आलेल्या गणात महिलांचं आरक्षण काढण्यात आले। त्यात उमराणी अनुसूचित जाती महिलांसाठी तर बाज व तिकोंडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाले आहे। उर्वरित 12 खुल्या जागेपैकी मुचंडी, उमदी, जाडर बोबलात, खोजनवाडी, माडग्याळ व कोसारी हे 6 गण महिलांसाठी आरक्षित झाले। 6 ठिकाणी खुल्या लढती करजगी अनुसूचित जातींसाठी तर संख व डपळापूर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर शेगाव, बनाळी, एळवी, गिरगाव, बिळूर व दरीबडची या 6 ठिकाणी खुल्या लढती होणार आहेत। आरक्षण असं: जाडर बोबलात सर्वसाधारण महिला, माडग्याळ सर्वसाधारण महिला, उमदी सर्वसाधारण महिला, करजगी अनुसूचित जाती, संख नागरिकांचा मागास प्रवर्ग, गिरगाव सर्वसाधारण, दरीबडची सर्वसाधारण, तिकोंडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मुचंडी सर्वसाधारण महिला, खोजनवाडी सर्वसाधारण महिला, शेगाव सर्वसाधारण, कोसारी सर्वसाधारण महिला, डफळापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग, बाज नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बिळूर सर्वसाधारण, उमराणी अनुसूचित जाती महिला, बनाळी सर्वसाधारण, एळवी सर्वसाधारण। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।